जय शिवराय मित्रांनो, ई पीक पाहणं करणे अत्यंत गरजेचे आहे. आता हे तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल किंवा पाहिलं असाल. कारण सन 2023मध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी पूर्ण केली नाही, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही पीक विमा असेल किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल हे आले नाही. हे पण आपण बघले. आता नेमकं ई पीक पाहणं करणं का गरजेचं आहे? कारण तुमच्या सातबाऱ्यावर जो पीक विमा जो पीक पेरा नोंदवला असतो, तर त्याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन प्रकारे द्यावी लागते. आता जर पूर्वीचा विचार करायला गेला, तर याच्यामध्ये तुम्हाला ई पीक पाहणी करण्यासाठी तुमच्या सातबारा पीक पेरा लावण्यासाठी सरळ तहसील कार्यालयामध्ये जावं लागायचं. परंतु आता शासनाच्या माध्यमातून सन 2022 पासून याला मान्यता देण्यात आली. कारण तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवर शेतात जाऊन तुमची ई पीक पाहणी करू शकता. जे तुमच्या शेतामध्ये पीक आहे ते पीक तुम्ही टाकू शकता. याच्यामध्ये 10% अंतर्गत जे काही पीक पाहणी असेल ही तलाठी यांच्या माध्यमातून तुम्हाला अपलोड भेटते आणि राहिलेली 9% जी काही माहिती असेल ती ऑटोमॅटिक शासनाच्या माध्यमातून तुमची पूर्ण करण्यात येते. म्हणजे तुम्हाला ई पीक पाहणं करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आता तुम्ही शासनाच्या माध्यमातून जे काही नवीन GR काढले त्याच्यामध्ये कापूस व सोयाबीन या पिकासाठी शासनाच्या माध्यमातून अनुदान घोषित केलं आहे. तर हे अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच तुम्हाला पीक विमा मिळवण्यासाठी सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर जे काय अनुदान असेल नुकसान अतिवृष्टी असेल याच्यासाठी सुद्धा तुम्हाला ई पीक पाहणं करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळं जे शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई पीक पाहणी केली नाही, तर त्यांनी आता ई पीक पाहणी करावी. कारण आता सध्या 1 ऑगस्टपासून ही ई पीक पाहणी करण्यास सुरुवात झालेली आहे. आता नेमकी ई पीक पाहणी कशी करायची यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ई पीक पाहणी हे ॲप्लिकेशन टाकायचं आहे. हे ॲप्लिकेशन टाकल्याच्यानंतर तुम्हाला ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. नंतर तुम्हाला एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. हा OTP टाकल्याच्यानंतर तुम्हाला समोर जी काय पूर्ण माहिती दिलेली आहे ती माहिती भरायची आहे. आता नेमके बरेच शेतकरी असे आहेत की त्यांना ई पीक पाहणी करता येत नाही, तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही व्हिडिओ घेऊन येणार आहोत. म्हणजे त्या व्हिडिओच्या मदतीने तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवर ई पीक पाहणी करू शकता. त्यामुळं जे काही उर्वरित शेतकरी असतील की ज्यांची ई पीक पाहणी पूर्ण झाली नाही, तर अशा सर्व शेतकऱ्यांनी यावेळेस आपली ई पीक पाहणी करून घ्यावी. कारण ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करणार आहेत, तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही, तसेच नुकसान अतिवृष्टी मिळणार नाही आणि शासनाच्या माध्यमातून जे काय सोयाबीन व कापूस या पिकासाठी 5-5 हजार रुपये प्रति हेक्टर हे अनुदान घोषित केलं आहे ते सुद्धा पडणार नाही. त्याच्यामुळं लवकर शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी पूर्ण करून घ्यावी. तर मित्रांनो, हे होतं महत्त्वाचा अपडेट ई पीक पाहणी याच्याविषयी, जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेण्याचे प्रयत्न केले. तर मित्रांनो, चला तर भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.